पतंग घ्या पतंग, लाल लाल पिवळी पिवळी निळी निळी पतंग, 5 रुपयाची एक, 10 रुपयाचे 2. चला 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 पतंग घेईल कोण? हा, बोरिंग वरच्या बायाला फुकट पतंग. बबे डेंग्या, एवढ्या मेहनतीने आपण पतंग चोरतून आणि तू पतंग फुकट मध्ये वाटून राहिलास. बे गण्या भाऊ, बोरिंग वरच्या बाईने जर का पतंग फुकट घेतलं तर तिचे पैसे माझ्या खात्यात लिहिजो. अबे साला आंटी लवर, गाव मिळून चोपल तर मी तुला देऊ नाही शकीन कवर. चला पतंग घ्या पतंग. अबे पतंगीच्या नावावर तुम्ही नुसते कागद विकून राहिला का बे? माझ्या बापानं आणलं पाय खर्री पतंग. भग्गाळा म्हणते तिले भग्गाळा. त्या भौशीच्या आपल्या बापाचीच पतंग उडवणं बे. येते आमचे गिराईक खराब करायला काय लालास? पतंग तर माझ्या बापानं आणलं, पण मला मांजा पाहिजे होता मांजा. आमच्याकडे मांजा नसे बापू. माय गॉड, मग मी पतंग कायच्या उडवीन? आपल्या बापाच्या केसानं उडवतो पतंग. हट साला, काही इज्जतच नाही राहिली. पतंग घ्या पतंग. गण्या भाऊ, मी तुझा मित्र हो तर मला काही डिस्काउंट नाही का? बे लाला, तुझ्यासाठी 5ची पतंग 4ला लावली. 4 लगेच माग होतेच बे. 2ले देऊन दे ना. भोसडीच्या तुझा बाप 10च्या मासऱ्या 20ले विकते आणि तू येती 5ची पतंग 2ले मागून राहिला. गण्या भाऊ जाऊ दे ना, आपला मित्रच होतो. साला मित्र असेल आपल्या घरी. धंदे में नो दोस्ती नो रिश्तेदारी, ओनली अँड ओनली मनी. डिबे, मी दुसऱ्या दुकानातून घेतो पतंग. देवसेना दरबार पे मंत्री का हाथ क्यों काटी? सही कहा माँ, जो आया बायाची इज्जत नाही करत त्याचा हात नाही चोमना कापायला पाहिजे, चोमना. बाहुबली, तू आजकाल जास्त लवून राहिलास. हे बुडगे तुझ्या डोळ्याला दिसे नाही. भोकनी झालीस तू आता. लमचे खेड में मरावाच्या पहिले माझा राज्याभिषेक करून दे. भले राजा बनव. या प्रदेशाचा राजा माझा पोरगा भल्लाड देव बनल. त्या बल्ल्या माको हे पहिले राजा बनवण्यापेक्षा या कटप्पाले राजा बनव. काय मी कडप्पा? ओ यस राजमाता. आय तो ठरकी बुडगा. देवसेना, तू आपल्या नवऱ्याला समजव. मी का सांगू बाई, हा तुमच्या घरचा मॅटर होय. चल बापा, मी जातो. माझे काम धंदे आहेत बाकी अजून. आली राजकुमारी कमी, कामवाली बाई जास्त दिसते. अय देवसेने, भांडे बराबर घासजो. त्या दिवशी ताटाले साबून टिकली होती. येत्या अमावस्येले आपल्या प्रदेशाचा राजा आपला बुल्ल्या बनल. याच्या गुबीतच तलवार टाकतो हे. लमचे माझी माय मेली म्हणून काय माझ्यावर अत्याचार करतेस तू? डप्पा बोला ना. बाहुबलीचा गळा काढून माझ्या पायाजवळ ठेव. व्हॉट? नो बेबी, ये मेरा वचन है और मेरा वचन ही है मेरा शासन. बाहू, आय एम सो सॉरी. अगा मामा, तू मले मारशील का? विसरलास का तू? पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया. आता माझी तलवार उठली आहे भाऊ, आणि राजमाताचा आदेश पाळणी हा माझा कर्तव्य आहे. भोकात जा बेटकल्या. डेंग्या, ते आपल्या पेट्रोल पंपचं काय झालं रे? पेट्रोल पंप? आज 3 ट्रक पेट्रोल येणार होतं, काय झालं? माय गॉड, 3 ट्रक पेट्रोल. बापू, तू माझा मित्र होस म्हणून मी तुला माझा पीए बनवलो. नाही तू माझ्या 30 करोडाच्या धंद्यावर लक्ष नाही देस. 30 करोडचा धंदा? बाप रे, 30 करोडचा. तुम्ही 30 ऐकले का? मी तर 300 करोड म्हटलं. तिचा चेहरा तिकडून इकडं का फिरला? 30 करोडचा धंदा डायरेक्ट 300 करोड वर गेला. वाव, तसं काय करता तुम्ही? आपण काहीच नाही करत हो मॅडम. जे करायचं असते ते आपले नौकर आणि हा माझा पीए करतो. अरे बाबू. हो 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 सर, हो सर. तुमच्या ऑफिस मध्ये मला एखादी जॉब असेल तर द्या ना. अबू डेंग्या, आपल्या बँकेतल्या मॅनेजरची पोस्ट कुणाला दिली? आपली बँक आहे. माय गॉड, बँक मॅनेजर. काऊन बँक मॅनेजर नाही जमेल का? मग ट्रॅक्टर वगैरे चालवाल का तुम्ही? आमच्याकडे 900 ट्रॅक्टर, 900 जिप्सा, 2000 एकर जमीन आहे. एवढे श्रीमंत? बाप रे. मॅडम, तुमचा लग्न झाला का? काही नाही. माझा नंबर घ्या सर तुम्ही. आई साब, 4 बातें फेकी सीधा नंबर आ गया. आणि डेंग्या, महिनाभर झाला माझ्या पांटीलाची उधारी नाही दिला. कोटी गायब होता बे. उधारी? तुमच्याकडे 20 रुपयाची विमल घेवायला पैसे नाही राहत तर मग उधारी कहा करत्या बे? बे भोशीच्या लाल्या, उतर खाली. त्याला हे बुलेट तुझ्या बापाने घेऊन दिलं का बे? अलगुबीच्या पंचर असलेली सायकल फिरवतेस आणि भोशीच्या माझ्या बुलेटच्या हेडलाइट वर जाऊन उभा होतेस. बे भोशीच्या लाल्या, उतर. अबे गण्या भाऊ, हा एकदमच भस गरम झाल्यासारखा गरम झाला बे. गरम काऊन नाही होईल बे? त्याच्या मिरचीवर उभा होत असत. अबे बिलिटच्या हेडलाइट वर म्हणलो. अबे मगाशी तू इथं बसून होतास बे. तुले तर एवढ्या नाही बावरेजला. अब बाप को क्या बोलेंगा रे वो? बे गण्या,
अबे साल्या वा एकच महिना झाला बे माझ्या बापानं बुलेट घेऊन दिलं तर साल्या इथं हाल पहा ना बे. लाल्या तुला बसायचं असेल तर इज्जतदारीनं बस. बे धोड्यात टाक बे तुझी बुलेट ना फुलेट. घेऊन टाकीन दुसरी मी का म्हणतो गण्या भाऊ, आपल्या ITI कॉलेज मध्ये जपान वरून एक नवीन मशीन आले. काय? हो, पण आपल्या ITI च्या प्रिन्सिपलनं त्या मशीनच्या जवळ जावाले मनाई केलं नाही. बापरे, पण लाल्या प्रिन्सिपलने एक चूक केलं. चूक? तेही प्रिन्सिपल? कोणती बे? प्रिन्सिपलने मला सेपरेट येऊन सांगायला पाहिजे होता का मशीन जवळ जावाचा नाही म्हणून. बे गण्या भाऊ, त्या मशीन जवळ जावाचा आमच्या गावची दिसत नाही. आजी, आम्ही तुझ्या नवऱ्याचे मित्र आहोत. वा, माझ्या बुडग्याचे मित्र? पण बापू, माझा बुडगा तर कधीच मेला. बहीण माय मेला तर मग तू टिकली कोणाच्या नावाची लावतास? हा, टिकली तर माझ्या लवरच्या नावाची बापू. पाहुणे काका, माझ्या आजीचा घराजवळच्या बुडग्यासोबत लपडा आहे. मा बगरे असं नाही बोलू. पण बापू, तुम्ही तर म्हणला माझ्या बुडग्याचे मित्र हो. माझा बुडगा तर कधीच मेला. तर बुडगे आम्ही डायरेक्ट स्वर्गातून आलो. अगा माझ्या बुडग्या, गलती झाली का? मला ठाऊक नव्हता तू स्वर्गातून माझ्याकडे पाहिशील म्हणून. आता तू गेलास तर मला आधार कोणाचा नव्हता म्हणून मी शेजारच्या बुडग्यासोबत लपडा जुळवलं रे. मला मारावासाठी स्वर्गातून माणसं कायला पाठवलास तू? बुडगे उठ, आम्ही कोणत्या स्वर्गातून आलेले माणसं नाही, आम्ही परगावचे माणसं होऊन. माझ्या मेल्या गोट्या येऊ मग तसे का सांगले तुम्ही स्वर्गातून आले म्हणून? बुडगे एवढ्याने भेव लागते तर लपडे का करतेशे? तुमच्या आपल्या मरणाचे लाकडे जमा करायची तर बुडग्याची हाल जमा करते. ए सोड आजी, तू कोटी गेलतीस व? माझे रिश्तेदार नाही नवाळे पोरं दिसते आणि मी तुम्हाला का सांगून रे? मी कोटी जातो ना, कोटी नाही तर. पाहुणे काका, मी लढत होतो तर माझ्या आजीनं मला पतंग घेऊन दिलं ना. बापू नंगू, तू काऊन लढत होतास रे? या बुडगीला दारू प्यायला पैसे होते, तंबाखू खायला पैसे होते. आपल्या बुडग्या लवरले फुगा घेऊन देवायला पैसे होते. फुगा? हो फुगा. मी ना आपल्या जिंदगीत तसा फुगा पाहिलो नाही कधी. मी तुझ्यावर लगेच प्रेम करतो. 913 हा माझा नंबर आहे. या नंबरवर एक मिस कॉल कर, मी लगेच तिथे पोहोचीन. आता समाजात कसा तोंड दाखवीन व बाई. हो, लढू नको माझे माय. गण्यानं जे चिठ्ठी वाचलं ते डेंग्याची हो. डेंग्याची? बे गण्या भाऊ, ते मीनं काजलला पत्र लिहिलं होतं बे. हौशीची काजल माझ्या प्रेमावर सरन मुतून गेली. होई नाही म्हणलं ना, नाही म्हणलं बहीण माय. गण्या सॉरी बाबा, सॉरी. गलतीनं दुसरी बॅग चेक केलं वाटते मी. एक मिनिट. उभे डेंग्या, मी न मगानीच तुला माझ्या भाऊजी सोबत पाहिलं होतं. दोघही जण मस्त गिलासामध्ये दारू ओतत होता तरी बे तू त्याच्यासोबत असतानी तो गेला कुठे? गण्या भाऊ, तर तो बाथरूमला गेला आणि तेथूनच गायब झाला. नाही, तो यार रूम मधूनच गायब झाला. बघा ना, हे खिडकी पण चालू होती. ताई, तुझा आवाज माणसासारखा काऊ नाहीये? थोडसा गुड आणि ढेप खात जा. अबे तू येते माझ्या बहिणीचा आवाज चेक करायला आलास का? नवरदेव शोधाले.